नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे गुरुवार 23 एप्रिल 2026 आणि या वर्षीचा सर्वात पहिला गुरुपुष्यामृत योग उद्या आलेला आहे। आणि या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या काही विशेष सेवा करायच्या असतात। असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर जर आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा केला तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्या आयुष्यात पैशाशी संबंधित ज्या काही अडचणी असतात त्या दूर होतात। आता सर्वात महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा जी आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर करायची आहे ती म्हणजे 12 फुलवातींची 24 दिवसांची सेवा। ही सेवा जर तुम्ही फक्त 24 दिवस मनापासून केली तर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या हळूहळू कमी होतील। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो पैसा टिकून राहील, किंवा तुमचे पैसे जर कुठेतरी अडकलेले असतील, कुणी घेतले असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळतील। त्याचबरोबर जर तुमच्यावर कर्ज झालेलं असेल तर या सेवेने ते कर्ज कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये सुद्धा तुमची प्रगती या सेवेने होईल आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। उद्या गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली असा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकाच दिवशी येतात, त्यांचा संयोग होतो, तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य अनेक पटीने आपल्याला फलप्राप्ती करून देत असतं। आता उद्या 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी रात्री 8:57 गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे आणि 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6:02 हा गुरुपुष्यामृताचा शुभ काळ राहणार आहे। म्हणजेच रात्री 8:57 नंतर ते पहाटे 6:02 जो वेळ आहे तो अत्यंत प्रभावी आहे। आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा करायची आहे ती रात्री 8:57 नंतर ते पहाटे 6:02 करायची आहे। म्हणजेच गुरुपुष्यामृताच्या काळामध्येच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे। आता आपण पाहूया की आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी 12 फुलवातींची 24 दिवसांची सेवा नेमकी कशी करायची। आता ही सेवा तुम्हाला गुरुपुष्यामृत योग सुरू झाल्यानंतरच सुरू करायची आहे। म्हणजेच 23 एप्रिलला रात्री 8:57 नंतर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। तुम्ही रात्री 9, 10, 11, 12 किंवा अगदी पहाटे 6 वाजेपर्यंत कधीही सेवा सुरू करू शकतात। या सेवेसाठी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागेल, कारण शुद्ध गाईचं तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर तुम्हाला फुलवाती लागणार आहे। आता फुलवाती सर्वांनाच माहीत आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला निरंजन लागणार आहे। निरंजन जर चांदीचं असेल तर अतिशय उत्तम, आणि नसेल चांदीचं तर तुम्ही पितळ, स्टील किंवा अगदी मातीची पंती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता पहिल्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे, म्हणजे उद्या आपल्याला रात्री 8:57 नंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। आता पहिल्या दिवशी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। एक फुलवात घ्यायची आहे, ती तुपामध्ये बुडवायची आहे आणि निरंजनीमध्ये लावायची आहे। फुलवात प्रज्वलित करायची आहे। फुलवात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहे। आता सेवा कोणत्या करायच्या तर बघा, आपल्याला एक वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि 1 वेळा स्वामी समर्थ नामाचा जप आपल्याला करायचा आहे। कारण गुरूंची सेवा केल्यानं आपली सेवा पूर्णत्वास जात असते। अशा प्रकारे पहिल्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे। आता पहिल्या दिवशी एकच फुलवात घ्यायची आहे। मग सेवा करत असताना त्या वातीकडे लक्ष द्यायचं आहे। वात जर विझायला लागली तर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपली सेवा कंटिन्यू करायची आहे। जोपर्यंत सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती फुलवात आपल्याला प्रज्वलित ठेवायची आहे। आणि म्हणून सेवा करत असताना आपल्याला त्या निरंजनाकडे किंवा फुलवातीकडे लक्ष द्यायचं आहे। आता पहिल्या दिवशी तुमची या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला जी फुलवात तुम्ही लावली होती ती शांत झाल्यावर तिची जी काजळी राहणार आहे ती तुम्हाला एका डबीमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची आहे, फेकून द्यायची नाही। आता पहिल्या दिवशीची सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। आता पहिल्या दिवशी तुम्हाला रात्री सेवा करायची आहे, परंतु दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा असतात त्या
नेहमीच संध्याकाळी करायच्या असतात, साधारणतः 5:30 ते 6 वाजेनंतर करायच्या असतात. अशा प्रकारे सेवेचा टायमिंग जो आहे तो तुम्हाला फिक्स ठेवायचा आहे. एकाच वेळेमध्ये दररोज सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात तेव्हा 2 फुलवाती घ्यायच्या आहे. पुन्हा त्या फुलवाती तुपामध्ये बुडवून सेवा सुरू करायची आहे. ज्या सेवा सांगितल्या आहे त्या आपल्याला कंटिन्यू करायच्या आहे. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती, तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, चौथ्या दिवशी 4 फुलवाती. अशा प्रकारे जसे दिवस वाढणार आहे तशा फुलवाती सुद्धा आपल्याला वाढवत जायच्या आहे. चढत्या क्रमाने आपल्याला फुलवाती घ्यायच्या आहे. आता 12व्या दिवसापर्यंत आपल्याला 12 फुलवाती जाळायच्या आहे. 13व्या दिवशी सुद्धा आपल्याला 12च फुलवाती जाळायच्या आहे. आणि मग 14व्या दिवसापासून आपल्याला एक फुलवात कमी करत जायची आहे. म्हणजेच तुम्ही 13व्या दिवशी 12 फुलवाती जाळणार आहात, मग 14व्या दिवशी 11 फुलवाती जाळायच्या आहे, 15व्या दिवशी 10 फुलवाती जाळायच्या आहे, 16व्या दिवशी 9 फुलवाती, असं आपल्याला एक फुलवात कमी करत जायची आहे. आणि 24व्या दिवशी तुम्हाला एकच फुलवात जाळायची आहे. अशा प्रकारे ही 24 दिवसांची सेवा आहे. पहिल्या दिवशी एक फुलवात आणि 24व्या दिवशी सुद्धा आपल्याला एकच फुलवात जाळायची आहे. अशा प्रकारे ही सेवा आहे. ज्या सेवा सांगितल्या आहे त्या सेवा आपल्याला ज्या फुलवाती प्रज्वलित आहे तोपर्यंत करायच्या आहे. आता दररोज एकाच वेळेला सेवा करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेवेमध्ये एकही दिवस खंड पडू देऊ नका. हाच एक सर्वात मोठा नियम या सेवेसाठी आहे. बाकी महिलांना मासिक धर्म आल्यास 4 दिवस थांबून नंतर जिथे आपली सेवा थांबली होती तिथूनच पुढे सेवा सुरू करायची आहे. पुन्हा नव्यानं सेवा सुरू करण्याची गरज नाही. आता बाहेरगावी जर तुम्हाला जायचं असेल सेवा सुरू असताना तर त्या दिवशीची सेवा करूनच जायचं आहे आणि परत पुन्हा दुसऱ्या दिवशीची सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेवेमध्ये एक दिवससुद्धा आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. आणि मग शेवटच्या दिवशी जी जमा झालेली काजळी आहे, 24 दिवसांची जी काजळी आहे ती काजळी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा मातीमध्ये पुरायची आहे, जेणेकरून ती कोणाच्या पायांखाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता जर तुम्हाला सुतक किंवा विटाळ असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. महिलांना जर उद्या म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर जर पहिला किंवा दुसरा दिवस असेल मासिक धर्माचा तर तुम्ही पहिले 2 दिवस ही सेवा दुसऱ्या कोणाकडून तरी सुरू करून घेऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही केस धुणार आहात त्यानंतर ही सेवा तुम्ही स्वतः कंटिन्यू करू शकता. बघा, ही सेवा खूप अनुभव देणारी सेवा आहे. अनेकांना या सेवेने खूप अनुभव आलेले आहे. महिन्याभरामध्ये आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो टिकायला सुरुवात होते किंवा आपले अचानक अडकलेले पैसे परत मिळतात. कर्ज फेडण्याचे मार्ग स्वतःहून तयार होत असतात किंवा जे काम आपलं एखादं पैशाशी संबंधित असेल ते खूप दिवसापासून अडकलं होतं ते अचानक पूर्ण होतं. नोकरीसाठी जर आपण प्रयत्न करत असू तर आपल्याला नोकरी मिळते, मनासारखी नोकरी मिळते. आपल्या व्यवसायामध्ये अचानक वाढ होते किंवा जिथे आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही तिथे अचानक आपल्याला मार्ग सापडायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, मन शांत होतं आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये होऊ लागतो. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ही सेवा म्हणजे कोणत्याही प्रकारची जादू नाही. ही श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे. आणि कोणतीही सेवा जर आपण नियम पाळून केली तर आपल्याला त्याने फलप्राप्ती मिळत असते. पण फक्त तुम्ही 24 दिवस सेवा करायची आणि काहीच काम करायचं नाही मग तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे का? असं अजिबात होणार नाही. सेवा करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे ते आपण करत असलेलं काम, कष्ट. आपल्याला कष्ट करायचे आहे आणि मगच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती पण होणार आहे. आणि म्हणून जर तुम्ही 24 दिवस एकही दिवस चुकवला नाही, मनापासून सेवा केली आणि विश्वास ठेवला तर तुम्हाला या सेवेचे परिणाम नक्कीच जाणवतील. जर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा टिकत नसेल, कर्जाचा त्रास असेल, प्रगती होत नसेल तर या गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा नक्की सुरू करा. फक्त सेवा सुरू करताना आपल्याला उद्या म्हणजेच 23 एप्रिलला रात्री 8:27 सेवेला सुरुवात करायची आहे. आणि मग नंतरच्या दिवसांच्या ज्या सेवा आहे त्या आपल्याला एका विशिष्ट वेळेतच पूर्ण करायच्या आहे. खूप प्रभावी आणि 100% फलप्राप्ती करून देणारी सेवा आहे. फक्त महत्त्वाचा आहे तो तुमचा विश्वास आणि श्रद्धा. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करा. 24 दिवसांची ही 12 फुलवातींची सेवा आहे. खूप सुंदर सेवा आहे. तुम्ही सुद्धा या सेवेचा अनुभव घ्या.
आणि तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू सकारात्मक बदल होताना तुम्ही स्वतः पाहणार आहे अशी प्रभावी ही सेवा आहे. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.